व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ? नेमका ह्या आयुष्याचा उद्देश काय? एवढं सुंदर जग आहे आणि या सुंदर जगामध्ये आपण जन्म घेतलाय आणि त्यातही आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. तू खूप छान म्हणलास की टाइमपास म्हणून आपण आयुष्याला बघतोय. खूप छान, हसत खेळत हे आपण जगलंच पाहिजे, त्यात काहीच वाद नाही. उदाहरणातून मी तुला सांगते की मध्यंतरी आमची एक व्याख्यानमाला सेरीज चालू होती आणि आमचे महाजन सर म्हणजे यजुर्वेंद्र महाजन सर, जळगावचे, दीपस्तंभ फाउंडेशनचे. महाजन सरांचा स्वभाव तर माहीतच आहे, खूप छान. अगदी ते म्हणजे सगळ्या मुलांच्यात जाणार आणि डायरेक्ट प्रश्न करणार. एक 150 वर्षापूर्वी अशी कोणती एक महिला होती ग की तिनं मुलींनी शिकावं, मुलींनी जगावं, मुलींनी शिक्षणासाठी झटावं, स्वतःसाठी स्वातंत्र्य व्हावं, यासाठी अंगावरती शेण चिखल घेतले, अहोरात्र कष्ट केलं, इंग्रजांच्या आव्हानांना त्या सामोरे गेल्या. अशी कोणती महिला होती? तिनं क्षणाचाही विचार न करता चटकन सांगितलं की सावित्रीबाई फुले. तिला 10 मिनिटं जरी सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलायला सांगितलं असतं तरी ती मुलगी बोलली असती. म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्या जीवनाचं सार आहे आणि आयुष्याचा अर्थ काय किंवा आयुष्याकडं तू कसं बघणार असं जर मला तू प्रश्न केलास, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आयुष्याचं उत्तर आहे. पण त्यांचं फक्त नावच नाही, त्यांच्यावरती आपण 10 मिनिटं बोलू शकतो म्हटलं तर. म्हणजे माझ्या आयुष्यातनं मला हे शिकायचं आहे की मी माझ्या जगल्यानंतर सुद्धा इतरांसाठी शिल्लक राहिली पाहिजे. मी माझ्या आयुष्याकडे असं बघते की मी जगल्यानंतर सुद्धा इतरांसाठी पुरून उरली पाहिजे. मला जगून सुद्धा इतरांसाठी उरायचं आहे. आणि आपण म्हणतोच मरावे परी कीर्तिरूपी उरा. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर स्वतःची ओळख निर्माण करणं ही खूप महत्वाची गरज बनली. तू काय आहेस, तू घरी काय खातोस हे कोण तुला विचारणार नाहीये, तू काय करतोस कोण तुला विचारणार नाहीये. आपली ओळख निर्माण करणं किंवा आयडेंटिटी निर्माण करणं हे का गरजेचं आहे? कारण स्वतःची ओळख निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे. माझ्या आईवडिलांनी लहानपणापासून इतकं कष्ट घेतलंय, कुठंही बाहेर गेलं की माझ्या वडिलांना माझ्या नावानं ओळखायला लागलेत अलीकडं. म्हणजे माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. मी परिपूर्ण अजिबात नाहीये, पण मी आत्ता शून्यातून माझं विश्व निर्माण करतेय. एखाद्या मुलापेक्षा मुलीला ती जास्त करणं गरजेचं आहे. कोण पॅट्रियार्कीनं ती ओळख निर्माण करणं काय त्याला म्हणू शकतो, मज्जाव घातला होता. दे हॅव जस्ट गॉट इन टू लॉट मेनी रिस्ट्रिक्शन्स रिगार्डिंग टू दी. तुम्ही शिकायचं नाहीये, हे करायचं नाहीये, ते करायचं नाहीये. पण आजही ग्रामीण भागात जर विचार केला तर खरंच स्त्रिया म्हणाव्या इतक्या स्वावलंबी नाही आहेत. आजही स्त्रियांना दुसऱ्यांवरती म्हणण्यापेक्षा आपल्या नवऱ्यावरती अवलंबून राहावं लागते. स्त्रियांनी किमान आपल्या गरजेपुरतं शिकलं पाहिजे आणि